मित्रांनो, स्वागत आहे आपलं. TY BComचा हा जो विषय आहे कॉम 222 म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा मानव संसाधन, हे मराठी माध्यमातून तसंच इंग्लिश मीडियममधून देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कॉम 222 हा जो विषय आहे त्यातलं पहिल्या पुस्तकातलं आपल्याला काही युनिट्स हे जे आहे ते पूर्ण करायचे आहेत. मराठीमध्ये पहा प्रथम त्यामध्ये जगप्रसिद्ध चीनी विद्वान काउन चुंग झू यांनी असं एक विधान केलेलं आहे की जर तुम्हाला 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर बीजारोपण करा, जर 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर वृक्षारोपण करा आणि जीवनभराचं जर नियोजन करायचं असेल तर मनुष्यबळ विकसित करा. तर हे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक व्यवसायाला तसं पाहिलं तर व्यवसायाचा यश किंवा अपयश हे व्यवसायातील संचालक मंडळ किंवा सभासद यांच्यावर अवलंबून असतं. आणि 3 प्रभावी घटक जे आहेत त्यामध्ये संघटन, व्यवस्थापन आणि प्रशासन हे प्रामुख्याने 3 घटक असतात. एखादा उपक्रम किंवा कार्य प्रभावी रीतीने पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा राबवली जाते त्या यंत्रणेला व्यवस्थापन असं म्हणतात. मानव संसाधन हा जो विषय आहे तो व्यवस्थापन शास्त्राचा एक घटक मानला जातो. म्हणजे व्यवस्थापन ही जी एक संकल्पना, समग्र संकल्पना आहे त्यातली एक उपसंकल्पना म्हणजे मानव संसाधन विकास होय. आणि संघटनेतील एकूण ज्ञान, माहिती, कौशल्य, बुद्धिमत्ता, गतिशीलता इत्यादींचा वापर या मानव संसाधनमध्ये प्रामुख्याने केला जातो. आणि या मानव संसाधनमध्ये विशेषतः मनुष्य किंवा हा जो जीवित घटक आहे, व्यवसायात काम करणारे जे कामगार असतात त्यांचा सहभाग प्रामुख्याने असतो. आणि म्हणून संघटनेतील हे जे घटक मानव संसाधन म्हणून कामगार किंवा कर्मचारी वर्ग समजला जातो तो अतिशय महत्त्वाचा असतो. अर्थात यामध्ये अमेरिकेत 60% पेक्षा अधिक व्यवसाय ह्या उपक्रमातील कर्मचारी व्यवस्थापन संघटना किंवा संज्ञा प्रचलित असल्याने युरोपीय देशामध्ये आणि भारतात देखील मानव संसाधन ही संकल्पना रूढ झालेली आहे. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे उपक्रमातील मानवीय घटकाला हाताळण्याची जबाबदारी असणाऱ्या विशिष्ट वर्गाचे काम तज्ज्ञ म्हणून या कामासाठी ज्यांची नियुक्ती केली जाते आहे त्यांच्या कामाचे विवेचन होय, ही एक व्याख्या आहे. किंवा दुसरी जॉर्ज टेरीनुसार कर्मचारी व्यवस्थापनाचा संबंध कारखान्यात काम करण्यासाठी योग्य आणि संतुष्ट कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना टिकवून ठेवण्याशी असतो. कर्मचारी व्यवस्थापनाचा उद्देश जो आहे तो प्रामुख्याने सेवकांचं मनोबल वाढवणे, त्यांच्यात आदर्श वातावरण निर्माण तयार करणे, संसाधने गोळा करणे, त्यांचा संबंध योग्य किंवा सुयोग्य प्रस्थापित करणे, संघटनेप्रती बांधिलकी निर्माण करणे, स्वेच्छा भावना निर्माण करणे, प्रशिक्षण देणे हे प्रामुख्याने 7 उद्दिष्टे आहेत. विकासामध्ये आवश्यक आधारभूत तत्वे जी आहेत म्हणजे डेव्हलपमेंटसाठी मानव संसाधन गुंतागुंतीचं संसाधने आहे, त्यामध्ये मानवाच्या विकासाला मर्यादा असतात. मुक्त आणि उत्साही परस्पर विश्वासावर आधारित हे मानव संसाधन समजलं जातं. परंतु उच्चतम गरजाची पूर्ती आणि त्यापासून मिळणारं समाधान हे कर्मचाऱ्याच्या संघटनेवर विसंबून राहण्यास प्रवृत्त करते. समाधान पूर्ती हे योग्य व्यवस्थापनाचं निदर्शक किंवा सार्थक मानलं जातं. 400 वर्षापूर्वी प्रशासनात, सरकारी प्रशासनात कौटिल्य हा जो अर्थशास्त्रज्ञ होता त्याने सुचवल्याप्रमाणे मानव संसाधन व्यवस्थापनाच्या काही तंत्रांचा अवलंब केल्याचं आपल्याला दिसून येतं. श्रम अधिकारी किंवा लेबर ऑफिसर ही संकल्पना 1929 पासून म्हणजे जी जागतिक महामंदी होती तेव्हापासून उदयास आली. खऱ्या अर्थाने 1948 पासून ती राबवण्यात आल्याचे दिसून येते. आणि भारतामध्ये 1948 जे औद्योगिक धोरण जाहीर झालं होतं त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन किंवा मानव संसाधन याचा प्रामुख्याने विकास आपल्याला केलेला दिसून येतो. विकासाचं तंत्र आणि पद्धती यामध्ये कार्यमूल्यमापन, क्षमता मूल्यमापन, शिक्षण आणि मार्गदर्शन मूल्यमापन, व्यक्ती विकास, नियोजन मूल्यमापन आणि मनुष्यबळाचं प्रशिक्षण या 5 घटकांचा समावेश त्यामध्ये प्रामुख्याने होऊ शकतो. सर्वसामान्य दृष्टिकोन हा मानव संसाधनासाठी तसं पाहिलं तर व्यवस्थापन म्हणजे काही कर्मचारी किंवा व्यवस्थापन नव्हे तर कर्मचारी व्यवस्थापनाचा अंतर्भाव मानव संसाधन व्यवस्थापनात होत असतो. औद्योगिक संबंध आणि श्रम कल्याण सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.
यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर तुम्हाला हे अजून दिसून येईल त्यामध्ये त्यात काही गृहीत तत्व देखील तुम्हाला दिलेली आहेत त्यात संघटनेची. तंत्र विकास आणि पद्धतीमध्ये हे 5 मुद्दे आता जे सांगितले ते आहेत. त्यानंतर यामध्ये सर्वसामान्य दृष्टिकोन हा स्पष्ट केलेला असतो. त्याचबरोबर गृहीत तत्वे किंवा 1, 2, 10 मध्ये गृहीत तत्वे इथं दिलेली आहेत पहा. वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची विकासासाठी पर्याप्त वेळ द्यावा लागतो. त्यानंतर विकास कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, कौशल्य आपण त्याला म्हणतो. व्यवस्थापनामध्ये आवश्यक आणि पोषक असे संघटनेत वातावरण निर्माण केलं जाऊ शकतं. संघटनेच्या प्रत्येक कामात कर्मचारी सहभागी होण्यासाठी त्यातून काही शिक्षण आणि अनुभव घेण्यासाठी व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात वेळ, पैसा, कार्यशक्ती यांचा महत्तम उपयोग केला जाऊ शकतो. तिथे आकृती तुम्हाला दिलेली आहे ते. आणि 5वा पॉइंट आहे त्यातला गृहीत तत्व आहे संघटनेत परस्पर युक्त विश्वास आणि मुक्त विचारांचं वातावरण निर्माण होणं आवश्यक असतं. मानव संसाधन व्यवस्थापकाची आवश्यकता ही प्रामुख्याने आवश्यक आहे. नंतर धड्याखाली तुम्हाला काही पारिभाषिक शब्द हे दिलेले आहेत. ते पहिलं युनिट जे होतं ते मराठीमध्ये होतं. आता त्याच इंग्रजीमध्ये देखील तशी व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. इंग्रजीमध्ये प्रामुख्याने हे जे भाग आहे यामध्ये प्रामुख्याने यात दिलेलं आहे. मीनिंग इन ब्रीफ, the concept of is wide as well as elastic. It changes as per requirement of the time. To know this concept, it is necessary to review the study of various authors. वेगवेगळ्या लेखकांनी किंवा विचारवंतांनी त्याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये. त्याचं नेचर यामध्ये एक व्याख्या जी आहे, मेरी Parker Follett has called the management is an art of getting an activity done to the people, but this definition does not give clear idea about the management. त्यानंतर Schedule has said, management is a power which leads, guides, and coordinates which organization to fulfill predetermined goals of the company. ह्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये महत्वाची व्याख्या आहे ती. त्यानंतर एम्प्लॉईज वर्सेस ह्युमन रिसोर्सेस. त्यानंतर एक आकृती इथं जी दिलेली आहे त्यामध्ये एम्प्लॉई, ह्युमन रिसोर्स एक्सपर्ट्स, अदर ऑर्गनायझेशन, द ओरिजिनल स्ट्रॉंग लाईन ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स इन्फ्लुएन्सिंग द एम्प्लॉई ॲडव्हर्सली, ह्युमन रिसोर्स इन्फ्लुएन्सिंग एम्प्लॉईज फेवरेटली. ती आकृती ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्समध्ये, ऑर्गनायझेशन स्कोपमध्ये कॉम्प्लेक्सिटी, सोशल सिस्टीम अँड चॅलेंजिंग रोल्स हे प्रामुख्याने घटक येतात. मीनिंग अँड डेफिनेशन मध्ये तुम्हाला दिलेले आहे पुढं. मीनिंग अँड डेफिनेशन, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. Personal management is an old concept. Human resource management means the ongoing personal management. This is a branch of industrial management, and we have discussed earlier that branch is called human resource development. It is concerned with the labor management, labor administration, and labor organization. त्यानंतर तुम्हाला मीनिंग हे दिलेलं आहे. नंतर एनरिचमेंट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. त्यामध्ये personal manager cannot perform his job in a vacuum as a number of environmental factors affect human resource management, and these factors affect organization through the medium of human factors. The concept of relation between human resource management and environment is related with the total impact of the all those factors one. नंतर ती आकृती दिलेली आहे तुम्हाला त्यामध्ये. त्यानंतर ऑब्जेक्ट्स ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. त्यामध्ये विविध मुद्दे आहेत पहा. मेन ऑब्जेक्ट्स आर, त्यामध्ये इथं पुढच्या पानावर दिलेले आहे. द मेन ऑब्जेक्ट्स आर टू इन्क्रीज द माइंड पॉवर, to increase the mind power of the employees and to retain them, to make arrangement for the ideal environment, collect human resources, establish proper relationship,
organization to create participativeness. त्यानंतर remuneration to the employees for their labor and work and to give training for the employees. तर हे वेगवेगळे मुद्दे त्यामध्ये आहेत. त्यानंतर डेव्हलपमेंट, देर आर सर्टन बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ पर्सनल मॅनेजमेंट विच हॅव टू मेड सच टाइप्स ऑफ प्लॅनिंग अँड द बेसिक प्रिन्सिपल्स आर देअर. त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स विविध प्रकारचे आहेत. त्यामध्ये human resource are very much complex one. There are no limitations on human resource development. The development environment upon free and enthusiastic one. त्यानंतर त्याचे टेक्निक्स आहेत वेगवेगळे. The main object of the social logical evaluation program is to indulge employees, officers to maintain atmosphere of the efficiency and satisfaction of the organization to make real planning about the future one. Then another important aspect of the personal management is that the efficiency of employees and its development. It is evaluation useful for the development of transfer of employees also. त्यानंतर इथे ते एक आकृती दिलेली आहे, टेक्निक फॉर डेव्हलपमेंट सिस्टीम, जॉब इव्हॅल्युएशन, ability evaluation, impact education and advice guidance, and then personal development and planning and manpower training. These are the such 5 points are there, techniques are there. Then general assumptions are there, point number 1 to 10. The senior level official should give optimum time to personal management. Then second one, development programs encourage hidden merits of the skills of the employees. Third one, management has to create necessity and supportive environment. And fourth one is management must utilize maximum time, money and energy for the development of the programs. त्यानंतर तिथे एक आकृती देखील तुम्हाला दिलेली आहे. Assumptions, there are 1, 2, 3, 4 and 5. So in this way there are meanings, words and their meanings are given at end of each unit. प्रत्येक धड्याच्या शेवटी तुम्हाला हे शब्दांचे अर्थ, पारिभाषिक शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर ते व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे किंवा ते लिहून घेणं, लिहून काढणं आवश्यक आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स अँड फंक्शन्स, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो महत्व आणि कामे. औद्योगिक संबंध म्हणजे काय आणि त्याची महत्वाची कामे कोणती ते तुम्हाला यात दिलेले आहेत. कोणत्याही देशाचा औद्योगिक प्रगती ही त्या देशाच्या वेगावर परिणाम करणारे जे विभिन्न घटक असतात त्या घटकावर अवलंबून असतात. त्यापैकी औद्योगिक संबंध हा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि त्यामध्ये मुख्य 2 उद्दिष्टे सांगितली जातात की एक तर उत्पादकता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या स्वखुशीने सहकार्य मिळवणे आणि दुसरं मालक आणि कर्मचारी यांच्या प्रातिनिधिक संघटनांमधील संघर्ष कमी करणे. तर हे 2 प्रामुख्याने उद्दिष्ट त्यात सांगितलेले आहेत. औद्योगिक संबंध जे आहेत त्यामध्ये संकल्पना ही प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात औद्योगिक संबंध मर्यादित होते. श्रमिक आणि मालक यांच्यात त्या काळात कमी वेतन आणि जास्त काम केलं जात असे. मालक वर्गाच्या अन्यायाविरुद्ध व्यक्तिगत पातळीवर संघर्ष करता येत नव्हता. कंपन्यांच्या उदयानंतर व्यक्तिगत मालकीऐवजी भागधारकांची मालकी अस्तित्वात आली. पांढरपेशा कर्मचाऱ्यांच्या संघटना निर्माण होऊ लागल्या. कर्मचाऱ्यांची संघटना शक्ती वाढू लागली आणि तणावपूर्ण संबंधाने सर्वसामान्य जनता यांच्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. औद्योगिक शांतता राखण्यासाठी संघर्ष, संप, टाळेबंदी याबाबतचे परिणाम जे आहेत ते सामाजिक घटकावर देखील त्याचे विचित्र परिणाम होऊ शकतात. मानव संसाधन किंवा व्यवस्थापनाचे, कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व जे आहे ते प्रामुख्याने वेगवेगळ्या संदर्भात सांगितलं जातं. त्यामध्ये पॉइंट नंबर 1, 2, 5 आहे पहा. मानव संसाधन व्यवस्थापनाचे किंवा कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व, त्यामध्ये जे 6 मुद्दे आहेत प्रामुख्याने आणि तिथे आकृती तुम्हाला दाखवलेली आहे पहा. मानव संसाधन उपविभाग, सामग्री उपविभाग, विपणन उपविभाग, तंत्रज्ञान उपविभाग आणि वित्त विभाग. ही आकृती देखील महत्वाची आहे. त्यानंतर
कर्मचारी व्यवस्थापनाचे फायदे कोणते हे तुम्हाला दिलेले आहेत पान नंबर 18 वर. त्यामध्ये वेगवेगळे फायदे आहेत. मालक आणि कर्मचाऱ्यांचे संबंध सलोख्याचे राहतात. लोकांचे प्रश्न जवळीकतेने समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कामाचा आनंद घेतला जाऊ शकतो. सहकार्य प्राप्त करता येते. कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. आस्था निर्माण होते. चांगले संघटनात्मक वातावरण तयार करता येते. असे एकूण वेगवेगळे 15 प्रकारचे फायदे आहेत. यामध्ये मर्यादा जे आहेत ते प्रामुख्याने जर काही बदल तात्कालिक होत असेल तर तो बदल लगेच कर्मचारी संघटनामध्ये केला जाऊ शकत नाही. कारण व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन हे काही आगळे व्यवस्थापन आहे. त्यामुळे कर्मचारी व्यवस्थापनाहून भिन्न आहे. त्यामुळे कर्मचारी विभागाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे हे देखील समर्थनीय नसते. अनेक वेळा प्रशिक्षणावर समाधान मानलं जाऊ शकत नाही. कारण अलीकडे जो प्रघात आहे त्यामुळे कंपनीच्या सर्व प्रकारच्या लोकांच्या गरजा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करणं यामध्ये शक्य होत नाही. कर्मचारी व्यवस्थापनाची अद्ययावत शाखा आहे. त्यामुळे सार्वत्रिक मान्यता असणाऱ्या शैक्षणिक सिद्धांताचा त्यामध्ये अभाव जाणवतो. पुष्कळशा संघटना हे पर्याप्त माहिती किंवा आकडेवारी याबाबत पुरेशी सोय उपलब्ध केली जाऊ शकत नाही. कर्मचारी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कामे प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारची कामं इथं दिलेली आहेत. नियोजन म्हणजे प्लॅनिंग करणे, संघटन, संचालन, समन्वय आणि नियंत्रण ही प्रामुख्याने व्यवस्थापनाची कामे. त्यानंतर संचालनात्मक कामे ही जी आहेत तो तक्ता इथं जो दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला ही सर्व प्रकारची कामे दिसून येऊ शकतील. मानव संसाधन व्यवस्थापनाची कामे, व्यवस्थापकीय कामे आणि संचालनात्मक कामे. त्यानंतर याच्या समस्या ज्या आहेत, व्यवस्थापनाच्या समस्या, त्यामध्ये संदेश वहनाचा अभाव असतो. श्रमिक संघटनांच्या उणिवा, त्याबाबत कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन, त्यानंतर व्यवस्थापनाचा दृष्टिकोन, दोषयुक्त नीती निर्धारण म्हणजे व्यवस्थापन आणि नीती या आधारभूत तत्वांचे पालन न केल्यामुळे कितीही प्रामाणिक काम जरी कर्मचाऱ्यांनी केले तरी ते शक्य होत नाही. तक्रार निवारणात देखील यामध्ये दोष आपल्याला दिसून येतात. तर हे प्रामुख्याने यातले दोष आहेत किंवा समस्या आहेत. भवितव्य जर आपण पाहिलं तर भविष्य काळामध्ये हे गती आणि व्याप विकास मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरगुती उद्योग कदाचित बंद पडतील, जो अर्थात त्यांनी नवीन सुधारणा न स्वीकारल्यामुळं ISO 9000 या प्रकारचं मापनदंड सुरू झाल्यामुळं कमी गुणवत्तेच्या व्यवसायाला आपलं अस्तित्व टिकवणं अशक्य होईल. त्यानंतर रोजगार संधी वाढेल, परंतु खाजगी क्षेत्रात प्रशिक्षणाची गरज वाढेल. गुणवत्ता कार्यक्रम आणि जीवनमूल्य गुणवत्ता आदीचे महत्त्व वाढेल. संगणकीकृत माहितीचा मानवी संसाधन व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो आणि सौहार्दपूर्ण आणि मानवी शक्तीची सलोखा संबंध प्रस्थापित करण्यासाठी भविष्य काळात मानवी संसाधन व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व दिलं जाऊ शकतं. हे मराठीमध्ये झालं. त्यानंतर इंग्रजीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट जे आहे त्यातले यात प्रामुख्याने दिसून येऊ शकते. इंडस्ट्रियल रिलेशन, त्यानंतर फॉलोइंग आर 2 ऑब्जेक्ट्स ऑफ द पॉइंट नंबर 1 to 1 मध्ये आहे पहा. Changes in concept of the industrial relation. There are changes in the concept of industrial relation according to time, condition, atmosphere in the country and environment also. There is impact in economic, social, political, and religious and technical, scientific as well as environmental factors in each country also of these things. इथे एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. नंतर चेंजेस इन कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ही आकृती जी आहे त्यामध्ये वेगवेगळे इथं तुम्हाला कॉन्सेप्ट दिसून येतील. अर्थात त्यामध्ये ओनर आणि वर्कर, ओनर ट्रेड युनियन वर्कर, ओनर कंपनी मॅनेजमेंट ट्रेड युनियन अँड वर्कर्स, ओनर कंपनी मॅनेजमेंट एम्प्लॉई ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज,
owners management and their organization, employees and their organization, government, family of the employees, employees and their organization इत्यादी घटकांचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. सायकोलॉजिकल अप्रोच मध्ये काही घटक येतात त्यात. इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट, यामध्ये देखील विविध प्रकारचे जे फायदे तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये एम्प्लॉई मॅनेजमेंट रिलेशन बिकम मोर हार्मोनाइज. मॅनेजमेंट ट्राईज टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ द people working. Then third one is such type of environment created organization that all the employees can enjoy their work. Fourth one, management gets the cooperation of its employees. वेगवेगळ्या प्रकारचे 10, 11, 12, 13 फायदे, त्यामध्ये 15 फायदे आहेत. 15 points are there. Limitations to personal management, काही लिमिटेशन्स किंवा ज्याला आपण प्रॉब्लेम्स असं म्हणतो ते देखील प्रॉब्लेम्स त्यामध्ये निर्माण होऊ शकतात. देर आर सम लिमिटेशन्स टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड दोज प्रॉब्लेम्स आर मॅन पॉवर मॅनेजमेंट इज समथिंग डिस्ट्रिक्टिव्ह मॅनेजमेंट अँड इट्स डिफरंट पर्सनल मॅनेजमेंट. देअरफॉर निग्लेक्ट टू वर्क द पर्सनल मॅनेजमेंट. द मॅनेजमेंट शुड नॉट बी सॅटिस्फाईड ओनली ऑन ट्रेनिंग. The management is an up-to-date branch of management. Therefore, absence of educational theories having universal recognition is felt in it. Different business experts define the concept according to their own style. There is no sufficient facility of optimum information and data in many organizations. So these are the limitations to this one. Then functions of personal management. Managerial functions. Managerial function that including the following functions: planning, then organization, then third one is direction, fourth one is coordination, and fifth one is control. These are the ABCDE functions, managerial functions. There is also a chart. Directive functions are there. Functions of human resource management, managerial and directive functions: planning, organization, direction, coordination, and control. In directive functions, employment, manpower, compensation, and human resource development. These are the main functions. Then problems of management: absence of communications, inability of management. Then next one is deficiency in trade unions, approach of management, defective policy determination, defects in removal of complaints. So these 5 are the problems of human resource management. And at the end of this unit, there are some words and their meanings are given. First one is that industrial relation, the relation between human relation, owner and workers, whose object is to be obtain willingly cooperation of the employees for the purpose of increasing production as well as reduce tension between owner and employees. Then exploitation, getting more work done from employees and giving them less consideration. So these are the words and their meanings are given, and you have to write down these words and their meaning because they are most important for the examination point of view. Then the meaning of development, character, organization, meaning and scope of importance is there. Benefits of strong organization. There are 5 points: assistance to administration, assistance to development, ample use of advanced technology, and use of labor human resource approach. And fifth one is inspiration to people, increasing productivity and efficiency. So these are benefits of strong organization. Now steps in organization, there are 4 steps are there: fixation of work, grouping of work, entrusting responsibility, and delegation of authority. Fixation of work
This is the first stage of organization. Total workload is divided into small parts of the activities. Every person is distributed the specific work. All persons are integrated in the distribution and no one is get left without work. Then grouping of work, then entrusting responsibility, then distribution of authorities. So these are the steps, 4 steps in organization. Then basic principles are there of organization. Basic principles are there: objects, then specialization, coordination. Fourth one is powers, responsibility, and to define mutual relation, span of control, equilibrium, and continuity. So these 10 points are for the basic principles. Then there is difference between conventional and modern concept. Some factors are there involved in concept of organization: amalgamation of factors of business and creation of formal relations. Third one is deciding responsibility of senior officers. Fourth one, control of organization. So these are some factors involved in concept of management organization. Then there is difference between conventional and modern concept of organization. There are some points, 4 points, 15 points are there. Nature, in conventional, attempts are made to reduce uncertainty, and in modern, uncertainty is expected due to the new conventional influences. Then structure, responsibility, decision making, formality approach, then communication, electricity, objectives, and distinctions of works, supervision, types and exchanges of thoughts, functions, and coordination. These are 15 points are there. You have to write only 5 of them. Then the questions and some need for organization of human resource management, then development of organization, then characteristics of organization development, and objects of the development. So these are the points of human resource management: development, organization, then characteristics. There are the main characteristics of organization development. Those are given there, 1 to 15. Objects are there. There are also some points: to increase the freeness, then to encourage the self-instruction, to turn out towards collective efforts, then to indulge the members in the process of the analysis, and to encourage the employees for the discussion. Then some words and their meanings are given there. Now in Marathi also, मराठीमध्ये देखील आहे. संघटनेचा अर्थ विकास, त्यामध्ये पहा संघटनाचे आवश्यक सिद्धांत इथे दिलेले आहेत. हे जे सिद्धांत आहेत प्रामुख्याने त्यात 10 सिद्धांताचा समावेश होतो. आवश्यक सिद्धांत, उद्देश, त्यानंतर वैशिष्ट्यीकरण, स्पेशलायझेशन, समन्वय, त्यानंतर अधिकार, जबाबदारी, त्यानंतर परिभाषा करणे म्हणजे स्पष्टीकरण करणे, आपसी संपर्क, परस्पर विश्वास जो आपण म्हणतो, परस्पर संपर्क म्हणजे कृती आणि प्रतिक्रिया यांची प्रक्रिया हो, नियंत्रण क्षेत्र, समतोल, सातत्य. तर हे 10 मुद्दे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. त्यानंतर यातले जे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत. त्यानंतर संघटनेच्या पायऱ्या, त्यामध्ये प्रामुख्याने 4 टप्पे यात दिसून येतात आपल्याला. 4 प्रकारची कामं आहेत: कार्यनिश्चिती, त्यानंतर कार्यसमूहकरण, त्यानंतर निवडक व्यक्तींना जबाबदारीचे आवंटन म्हणजे वाटप करणे जबाबदारीचे, आणि अधिकार आवंटन. तर हे प्रामुख्याने त्यातले 4 टप्पे यात ते आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आवश्यक सिद्धांतामध्ये एकूण 10 मुद्दे आहेत. त्यानंतर त्यातले जे घटक आहेत संकल्पनेतील घटकाचे संयोगीकरण, औपचारिक संबंध निर्मिती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवणे आणि नियंत्रण करणे.
त्यानंतर डिफरन्स बिटवीन म्हणजे संघटनाच्या पारंपरिक आणि अत्याधुनिक संकल्पनेतील अंतर, त्यामध्ये देखील विविध प्रकारचे मुद्दे आहेत. स्वरूप, पारंपरिक संकल्पनेमध्ये अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आधुनिक संकल्पनामध्ये नवीन पर्यावरणीय प्रभावामुळे अनिश्चितता अपेक्षित असते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे लवचिकता. पारंपरिकमध्ये अभाव आढळतो आणि आधुनिक संकल्पनेत मोठ्या प्रमाणात आढळतो. उद्दिष्टे निश्चित असतात पारंपरिकमध्ये, आधुनिकमध्ये संशोधनाला भरपूर वाव असतो. असे त्यामध्ये जवळजवळ 15 मुद्दे त्यात दिलेले आहेत. त्यानंतर संघटन विकास, संघटन विकासाचे गुणधर्म, त्यात जी वैशिष्ट्ये आहेत संघटन विकास गुणधर्माचे, मुद्दा नंबर 229.229. संघटन विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. संघटन विकास संघटनेच्या पूर्ण हालचालीशी परस्पर समन्वय निर्माण करता येतो, परस्पर संबंध निर्माण करण्याची आहे, विकासात बदल घडवून आणता येतो, व्यापक संकल्पना विकासात्मक असते, प्रशिक्षण विकास. त्यानंतर संघटन विकास ही स्वतंत्र वेगळी शाखा नसून अन्य शाखा उदाहरणार्थ मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र याच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. संघटन विकासाचे उद्देश विविध प्रकारचे असतात. त्यानंतर या धड्यातले तुम्हाला वर्ड्स अँड देअर मिनिंग शब्दार्थ दिलेले आहेत. त्यानंतर संघटनाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये विविध प्रकार आहेत. संघटन प्रक्रियेमध्ये हे आकृती एक दिलेली आहे, त्यामध्ये पहा, त्यामध्ये विभागीकरण, विकेंद्रीकरण आणि अधिकार प्रदान हे संघटन प्रक्रियेची मुख्य आकृती आहे. संघटन प्रक्रियेचे औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 घटक येतात. औपचारिक घटकामध्ये विशिष्ट उद्देशाने प्रेरित संरचनेच्या आधारे असते, त्याची काही वैशिष्ट्य 6 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. अनौपचारिक हे इंटरनल स्वरूपाची किंवा अंतर्गत स्वरूपाची रचना असते, त्याची देखील काही वैशिष्ट्ये 6 वैशिष्ट्ये त्यात दिलेली आहेत. त्या दोन्हीतला फरक जो आहे तो फरक इथं तुम्हाला दिलेला आहे. औपचारिक संघटनचा उद्देश एक नियोजित संरचना, त्यात कार्य, अधिकार, कर्तव्य, उत्तरदायित्व निश्चित असते. अनौपचारिक मध्ये स्वयंप्रेरणेने किंवा स्वेच्छेने निर्मिती केलेली संघटन प्रक्रिया असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यातला निर्मितीवर भर, प्रेरणाशक्ती 3रा, संरचना 4था, स्वरूप 5वा, संदेशवहन हा 6वा मुद्दा आहे. संदेशवहनामध्ये प्रामुख्याने संदेशवहन अधिकार प्रणालीनुसार संचलित असते औपचारिक मध्ये. अनौपचारिक मध्ये हे स्वयंस्फूर्त असते. आणि 7वा मुद्दा आहे कार्यशक्ती. विभागीकरण म्हणजे काय? विभागीकरण म्हणजे कामाचे व्यक्तीच्या विभिन्न विभागात समूहीकरण केलेले विभाजन होय. विभागीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये कार्य ओळख, त्यानंतर कार्य विश्लेषण, कामाचे वर्णन, विभाग प्रमुखाची नियुक्ती, विभाग प्रमुखाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. विभागीकरणाचे अधिकार जे आहेत त्यासाठी एक तक्ता इथं दिलेले आहे. औद्योगिक एकक, त्यामध्ये उत्पादन विभाग, विक्री विभाग, वित्त विभाग. त्यानंतर पद्धती किंवा प्रकार, ह्याची जी पद्धती आहे दुसरी पद्धत, त्यामध्ये प्रत्येकाचे फायदे आणि तोटे यात दिलेले आहेत तुम्हाला. पद्धती आणि प्रक्रियेनुसार विभागीकरण, उत्पादनानुसार विभागीकरण, त्यानंतर जागेनुसार किंवा भौगोलिक आधारे विश्लेषण, त्या प्रत्येकाचे फायदे आणि तोटे देखील त्यात दिलेले आहेत. त्यानंतर स्पॅन कंट्रोल किंवा ज्याला आपण नियंत्रण क्षेत्र असं म्हणतो. कोणत्याही संघटनेत प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाताखाली काही सहकारी असतात आणि त्या सहकार्यांच्या कामावर देखरेख करण्याचं काम तो अधिकारी करत असतो, त्याला आपण नियंत्रण असं मानलं जातं. नियंत्रणावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये संघटनात्मक कामाचे स्वरूप, व्यक्तीची क्षमता, निरीक्षकाची इच्छा, विकेंद्रीकरणाचे प्रमाण, संदेशवहन, निरीक्षण समय हे त्यातले घटक आहेत. त्यावर मर्यादा देखील काही असतात. नियंत्रणाचे क्षेत्र असल्यास संदेशवहन जटिल होतं. संदेशवहनात वेळ बराचसा जातो, अधिकाऱ्यांना जास्त वेतन द्यावे लागते, कर्मचाऱ्यांचे विपरीत काम परिणाम होण्याचे भय देखील असू शकतं. नियंत्रण क्षेत्र आणि व्यवस्थापनाचा स्तर जो आहे, क्षेत्र लहान किंवा संकुचित स्वरूपात असेल तर संघटनात अनेक व्यवस्थापकांची गरज निर्माण होते. व्यवस्थापनाचे स्तर वाढतात, त्यालाच आपण उच्च किंवा उभे संघटन म्हटले जाते. ही आकृती इथे दिलेली आहे तुम्हाला उभ्या संघटनाची. उच्च संघटन किंवा टॉल ऑर्गनायझेशन आपण त्याला म्हणतो, त्याचे फायदे आणि तोटे. त्यानंतर अधिकार प्रदान म्हणजे काय?
यामध्ये अधिकार प्रदानची व्याख्या इथं दिलेली आहे तुम्हाला. व्हॉट इज डेफिनेशन? अधिकार प्रदान म्हणजे लुईस ॲलन नुसार अधिकार प्रदान म्हणजे व्यवस्थापकाने स्वीकारलेली गतिमान प्रक्रिया ज्याद्वारे तो आपले काम दुसऱ्या अधिकाऱ्यावर सोपवू शकतो. अधिकार प्रदानाचे यातले जे अधिकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने स्थानानुसार, ज्ञानानुसार, त्यानंतर वैयक्तिक कायद्यानुसार असे अधिकार आहेत. त्यानंतर दायित्व म्हणजे काय किंवा अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले कार्य आपल्या सहाय्यकावर सोपवले म्हणजे जबाबदारी संपत नाही, किंबहुना ती पुढे वाढते. त्याचे काम बरोबर आहे किंवा नाही ते पडताळून पाहण्याचं काम या अधिकाऱ्याचं असतं. त्याचे जे सिद्धांत आहेत, वेगवेगळे प्रकारचे 5 सिद्धांत आहेत. त्याचे फायदे आणि तोटे हे देखील पाहणं आवश्यक असतं. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय? वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीभूत होणे म्हणजे केंद्रीकरण होय. म्हणजे एकाच अधिकाऱ्याकडे जर सर्व निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल तर त्याला आपण केंद्रीकरण असं म्हणतो. विकेंद्रीकरणची व्याख्या इथं तुम्हाला दिलेली आहे पहा. विकेंद्रीकरण पान नंबर 50 वर. विकेंद्रीकरण म्हणजे केंद्र स्तरावर घ्यावयाचे निर्णय अधिकार सोडून सर्व अधिकाऱ्यांना खालच्या स्तरावर प्रभावित करण्याचे सुनियोजित प्रयत्नांना विकेंद्रीकरण असे म्हणतात. त्याची काही वैशिष्ट्ये देखील आहेत, त्यावर परिणाम करणारे घटक देखील त्यात असतात. त्यानंतर संघटन रचना, संघटनेचे प्रकार जे आहेत ते विविध आहेत. रेखा संघटन, त्यानंतर त्याचे फायदे तोटे, कार्यानुसार संघटन, फंक्शनल ऑर्गनायझेशन, त्यानंतर रेखा आणि कर्मचारी संघटन म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यामध्ये आहे. त्याची वैशिष्ट्ये, फायदे आणि तोटे. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे समिती संघटन. एक समिती नेमली जाते आणि त्या समितीच्या निर्णयावर आधारित असे योग्य ते निर्णय घेतले जाऊ शकतात. काही ठिकाणी साचेबंद संघटन देखील असू शकतं. संघटनाचा तक्ता जो आहे तो तक्ता त्यामध्ये विशिष्ट बाबींचा समावेश केलेला असतो. त्या तक्त्यामध्ये संघटन रचना, अधिकार, विविध घटक, त्यांची नावे, कर्मचारी संख्या ही माहिती त्यात दिलेली असते. त्यानंतर तिथे आकृती दिलेली आहे तुम्हाला. उदग्र संघटन तक्ता, वर्तुळाकार संघटन तक्ता हे आणि त्यातली आधुनिक परिवर्तन कोणकोणती आहेत ते सांगितलेलं आहे. हे मराठीमध्ये झालं. इंग्रजीमध्ये देखील अशा प्रकारचे हे युनिट्स त्यामध्ये आहेत. टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, फॉर्मल ऑर्गनायझेशन अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन हे दोन मुख्य प्रकार आहेत. देअर फीचर्स आर देअर. त्याची आकृती इथं दिलेली आहे तुम्हाला. पॉईंट नंबर 222 च्या अगोदरची फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशनची. त्यानंतर इंडस्ट्रियल युनिट म्हणजे काय, त्यानंतर त्यातला डिफरन्स दिलेला आहे. त्यानंतर डिपार्टमेंटेशन म्हणजे काय, व्हॉट इज डिपार्टमेंटेशन? According to functions, according to methods, according to production, place and consumers and times. प्रत्येकाचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस यात दिलेले आहेत तुम्हाला. Then span control म्हणजे काय, what is the definition of the span control is there on page number 62. Span control is such number of employees working under the control of a particular officer. This number is decided after taking into account his ability to control. The factors are there: organizational level, nature of work, ability, then desire of the supervisor. Those are the factors. Then types of organization are there. The tall organization one, advantages and disadvantages. The figure is there. Then delegation of authority, flat organization. Duties and authorities are delegated according to Lewis. Here definitions is given there. According to Lewis Allen, authority delegation means such a speedy process accepted by the manager through which he can entrust his work to other officers. The authorities
are of the following types. Authorities कोणकोणते असतात त्यामध्ये according to position, according to knowledge, according to personal authority, and according to law. Then principles of delegation of authority. There are some principles, various functions of organization divided into among officers, employees. Then second one, chain of officers is there. Then third one, each officer receives some authorities. And fourth one, there should be balance between authority and delegated responsibility. Some advantages are there. There are 4 or 5 advantages, and there are problems also, problems due to officers, problems due to secondary employees. Then centralization and decentralization. Centralization means centralizing authorities of managerial decision making on the top level of management. There are some advantages and disadvantages also. Then decentralization is distribution of authorities in reference to the responsibility, that is decentralization. There are some 5 or 6 characteristics of it. Then there is a chart of chairman, deputy chairman, production, sales, and finance. Organization structure is there, and it has some points: determination of objectives, determination of functions, classification of work, selection of persons, fixation of authorities, and preparation of outline, list of instructions. This is organization chart structure is given there. Then types of organization are there. Types of organization. First one is line organization. Line organization, this type of is known as the scalar organization also, or military organization also. Then next one is functional organization. In the line organization, there is a great responsibility over departmental heads and officers working important posts. Their decisions prove to be wrong many times, and the organization has to suffer the loss. As a result, remedy to it is F.W. Taylor, the father of scientific management, has recommended functional organization system. There is chart 1. Then line and staff organization, advantages and disadvantages of each one given there. Line and staff organization is combination of first and second organization type. Then there is committee organization. Then types of organization charts are there. Vertical chart, horizontal chart, then circular design. Then modern reforms are also there. Types of organization, there is a combination line organization, staff organization, line and staff, committee, and matrix. Advantages and disadvantages are also given there. Modern reforms in organization structures. Type of organization, the same is given there. And at the end of each unit, you will find that there are some words and their meanings are given. Here you will find that there is, first one, organization, group of people working together, that is known as organization. Process, it is a such type of working system in which the units, that mean factors, are arranged according to order. Then next one, decentralization. Decentralization, delegation of authorities to the assistants so that they can work separately. Centralization, such a design that all the authorities will concentrate at one place. Delegation of authority, the process of
entrusting authorities to the assistant by senior officers of his own. Formal organization, the organization of persons who come together to perform the functions with a particular objectives. Informal organization, a group of people coming together for limited period for temporary objective without the restriction of any rule. Coordination, it is the situation bringing the uniformity in the functions of various departments. Control, the disciplinary rules enforced for the completion of the work. Organization chart, it is the diagram showing mutual relationship among the various posts and the persons working on them. Mentality, it is an attitude of the persons about the work and tendency to work. Then strength of spirit, that is mind power. When the employees are absorbed in the work with the loyalty, then this mental position is termed as strength of spirit. Motivation, economics inducement given to the employees. Structure, preparation of the framework by the formulating the necessity functions and systematically in order to fulfill business objectives. Communication, the process of transferring information from one person to another person. This is known as communication. So these are some words and their meanings are also given. You have to write down them because these are definitions and you will be helped by it for the examination purpose. Answers are also given there at each unit, some objective questions and their answers are also given. So we shall stop here and thank you. Jai Hind.